नमस्कार. तर पवन भैया जाधव यांची इन्स्टावरची आयडी उडाली आहे. एकतर ते खूप तुटले होते, खूप हर्ट झाले होते. त्यांना बिग बॉसच्या टीमने बोलवलं होतं, त्यांचं इंटरव्ह्यू सुद्धा घेतलं होतं आणि नंतर त्यांना नाही घेण्यात आलं बिग बॉसमध्ये. आणि परत ते झालं की नाही, त्या टेन्शनमध्ये होते, डिप्रेशनमध्ये गेले होते, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. परत रिकवर होऊन एक व्हिडिओ बनवला मकर संक्रांतीचा सगळ्यांना हसवण्यासाठी, सगळ्या महाराष्ट्रातील लोकांसाठी. तर त्यांच्या आयडीवर लगेच 3 स्ट्राईक आले आणि त्यांची आयडी पण उडाली. आता हे किती मोठं दुःख असतं, एवढं मेहनत करायची, किती मेहनत करावी लागते एखाद्याला सक्सेस होण्यासाठी. आणि एकतर 2.4 मिलियन त्यांचे फॉलोअर्स होते. आता एवढं म्हणजे किती दुःख झालं असेल त्यांना, बापरे. आधीच ते एवढे डिप्रेशनमध्ये गेले होते, त्यानंतर तिथे कुठे त्याच्यातून बाहेर आले नाही. एवढा सपोर्ट दाखवला त्यांना सगळ्यांनी की बाबा नको पोचूस, यावेळेस नाही, नेक्स्ट टाइम जाशील, किंवा तू आज ऑलरेडी फेमस आहेस, तुला फेमस होण्याची गरज नाही, असं खूप लोकांनी बोलून त्यांना जरा बरं वाटलं. तर आता ते झालं की नाही, परत 3 स्ट्राईक पडले, ते आयडी गेली. आता त्यांना किती अजून दुःख झालं असेल, बापरे. मला पण खूप वाईट वाटतंय. चॅनल जाण्याचं किती दुःख असतं. आता हे इन्स्टाची आयडी उडाली आहे, कोणाकोणाची युट्यूब चॅनल किती गेले होते गेल्या वर्षी. खूप वाईट वाटत होतं. माझं पण उडालं युट्यूब चॅनल, पण मी परत नव्याने उभी राहिली. माझं परत आता छान सुरू आहे. तसंच पवन दादा, आता जाऊ दे, जे व्हायचं ते होतं. परत एकदा नव्याने सुरुवात कर. नक्कीच महाराष्ट्रात लोक तुला एवढे सपोर्ट करतात, परत सपोर्ट करणारच ना. तर जास्त टेन्शन घेऊ नका पवन दादा, आणि परत नव्याने जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा सुरुवात करा. आणि महाराष्ट्रातील लोक तर परत तुम्हाला सपोर्ट करणारच आहेत.